आज महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं नाशिक वकील संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करून खऱ्या अर्थानं मनुष्य जातीला स्वातंत्र्य करण्याचं काम केलं। माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला। त्यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळेच लोकशाही जिवंत असून काही जातीयवादी पक्ष ईव्हीएमचा वापर करून जनमताचा अपमान करून सत्तेवर येत आहेत व अनेकांची मागणी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी अशी असताना केवळ सत्तेत येण्यासाठी लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करीत आहे। तरी लोकांच्या आवाजाचा विचार झाल्यास तसंच लोकशाही अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने पावली उचलल्यास खरी डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली होईल असं मत व्यक्त केलं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज आमचे सर्व वकील बांधव इथे जमलेले आहेत। खरं तर आज आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून या राज्याचंच नव्हे तर देशामध्ये कशा पद्धतीचं आहे सहिष्णुतेचं वातावरण सुरू झालेलं आहे। खरं तर आज महामानव यांचा आज महापरिनिर्वाण दिन। आज आम्ही म्हणजे त्यांनी जगाला जो संदेश दिलेला आहे, त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्याच्यावर चालण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे की एकीकडे त्यांनी घटना निर्मिती करून आज जो देशावरचा जो कारोबार चालू आहे, आपण असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेऊन पेनाला बनवली दुधारी तलवार आणि कायदा लिहून या देशाचा आजही चालतो कारभार असं म्हणतं तर काही वावगं ठरणार नाही की बाबासाहेबांनी एक पेनाला सोबत घेऊन एक मोठी तलवार बनवली आणि त्यांनी जो कायदा लिहिला त्या कायद्याने आज संपूर्ण देश चालू आहे। परंतु या कायद्याच्या काही यांना पायमल्ली करण्याचं काम काही सरकार करत आहे। मग ते ईव्हीएमच्या बाबतीत काही बाबतीत आपण जर बघितलं असेल तर संशय यायला जागा आहे। आज इथं येऊन आम्हाला एकच साहेबांकडे एक आम्ही अभिवादन केलेलं आहे आणि आज जन आक्रोशसारखं आम्हाला वाटतं आहे की कुठेतरी ही घटना आहे तशी टिकली पाहिजेत आणि लोकशाही टिकली पाहिजे। जर घटना टिकली तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तर लोकशाहीमध्ये लोकांचं मन आणि मत याला फार मोठं महत्त्व आहे। परंतु हे सरकार केवळ आणि केवळ ईव्हीएममध्ये बॅलेट पेपर फाटा देऊन ईव्हीएमचाच एक घाट घातलेला आहे। आमची अशी मागणार आहे की बाबासाहेब आणि प्रभू यांना एक चांगलं मार्गदर्शन करो की यांनी ईव्हीएम बाजूला ठेवून बॅलेट पेपरवर येणारे निवडणुका घेण्यात याव्यात आणि लोकशाही जिवंत करण्यात यावी अशा निमित्ताने आज आम्ही मागणी केलेली आहे। पुन्हा एकदा बाबासाहेबांना आणि अशा महापुरुषांना आम्ही त्रिवार अभिवादन करतो। अमर रहे अमर रहे बाबासाहेब, अमर रहे अमर रहे बाबासाहेब, अमर रहे अमर रहे अमर रहे बाबासाहेब, अमर रहे। यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब अडके, शिवाजी जाधव, अरुण दोंदे, संदीप दंडगव्हाण, अनिता जगताप, पुष्पा ढवळ, आसाराम शिंदे आदी उपस्थित होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।